नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कट ऑफ पाहणार आहोत, की जे काही मी तुम्हाला आपल्या थंबनेलमध्ये तुम्ही पाहून आला असाल, की आपल्याला काय करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज येतात, तर त्यांचे कट ऑफ्स पाहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कट ऑफ पहिला आणि दुसऱ्या राऊंडचे असणार आहे. कारण तिसऱ्या राऊंडला जास्त करून जागा अवेलेबल नसतात किंवा शिल्लक नसतात. त्याच्यामुळे तिथे आपल्याला कट ऑफ समजून येत नाही. परंतु हा आपला पहिला आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे. याच्यापेक्षा 1, 2 ते 3 पर्सेंटाईलने काय होणार आहे, ते तिसऱ्या राऊंडचे कट ऑफ्स कमी असणार आहे. कारण जागा कमी असल्यामुळे तिथे आपल्याला प्रत्येक कॅटेगरीसाठी कट ऑफ्स पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळे याच्यापेक्षा 1-2% कमी कट ऑफ पुढच्या राऊंडचा असणार आहे. तर हेच कट ऑफ पाहून तुम्ही काय करायचे आहेत, ऍडमिशन प्रोसेसला घ्यायचं आहे. ऍडमिशन प्रोसेस तुम्ही करायची आहे. ऍडमिशन प्रोसेस पुढच्या आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्या चॅनलवरती आहेत आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक आहे. तिथे तुम्ही जाऊन तुमचं व्हॉट्सअप जॉईन करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत परंतु त्यांना ए ग्रेडचे कॉलेज पाहिजे असेल, त्यांनी आपल्याला SMS केला तरी चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे या गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता इन डिटेल. तरी पण आपण हे पुन्हा पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे शिवाजीनगरचा कट ऑफ पाहूया. EWS कॅटेगरी मधून जनरल मधून एम कोटा. एम कोटा, यू कोटा काय आहे? एम कोटा म्हणजे महाराष्ट्र कोटा, यू कोटा म्हणजे युनिव्हर्सिटी कोटा. तर EWS जनरल एम कोटा बॉईजसाठी 109 चा कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर ओपन जनरल एम कोटा बॉईजसाठी 119 चा कट ऑफ गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त मी जे हायलाइट केलेलं आहे तेवढंच तुम्ही पाहायचं आहे. बाकीच्या कॅटेगरीसाठी जागा तिथे होत्या, परंतु तिथे कॅन्डिडेट नव्हते. त्याच्यामुळे तिथे कट ऑफ दिसत नाहीये. त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेटसाठी जनरल यू कोटा बॉईजसाठी 113 वर गेलेला होता. त्याचबरोबर SCBC जनरल यू कोटा बॉईजसाठी 116 ला गेला होता. त्याचबरोबर ओपन डिफेन्स, ज्यांच्याकडे डिफेन्सचं सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी यू कोटा युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 110 ला क्लोज झालं होतं. त्याचबरोबर ओपन जनरल यू कोटा बॉईजसाठी 115. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे राजश्री शाहू महाराज कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेज, त्यासाठी पाहूया. SC कॅटेगरी जनरल महाराष्ट्र कोटा बॉईजसाठी 106 ला गेलता. त्याचबरोबर ST कॅटेगरी जनरल महाराष्ट्र कोटा बॉईजसाठी 98 ला गेला होता. त्याचबरोबर EWS कॅटेगरीसाठी जनरल मधून एम कोटा फिमेलसाठी 95 ला गेला होता. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी मधून PWD त्यांच्यासाठी एम महाराष्ट्र कोट्यामधून बॉईजसाठी 78 ला गेला होता. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी जनरल मधून एम कोटा फिमेलसाठी 116. त्याचबरोबर SC कॅटेगरी जनरल मधून यू कोटा युनिव्हर्सिटी कोटामधून बॉईजसाठी 100 ला गेला होता कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कोल्हापूर. त्याचबरोबर ओबीसी मधून जनरल मधून यू कोटा बॉईजसाठी 109 ला गेला होता. ओपन कॅटेगरी जनरल मधून यू कोटा फिमेलसाठी 111 आणि ओपन कॅटेगरी जनरल मधून यू कोटा मधून बॉईजसाठी 111.71 ला राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कोल्हापूर हेचा आपल्याला आपण आता कट ऑफ पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही एका वहीवरती हे आपल्या व्हिडिओमधून तुम्ही जे काही कट ऑफ आहेत तर ते तुम्ही लिहून घेत चला. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर धुळेचा कट ऑफ पाहणार आहोत. त्यामध्ये SC कॅटेगरी जनरल मधून महाराष्ट्र कोटा बॉईजसाठी 108.53 ला झालता. त्याचबरोबर ओबीसी जनरल महाराष्ट्र कोटा बॉईजसाठी 103, ओबीसी जनरल महाराष्ट्र कोटा फिमेलसाठी 104 वरती गेलेला होता कट ऑफ. त्याचबरोबर SC कॅटेगरी जनरल यू कोटा 90 वरती गेला होता. ST कॅटेगरी जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 92 वरती गेला होता. त्याचबरोबर EWS कॅटेगरी जनरल रिझर्वेशन युनिव्हर्सिटी कोटा फिमेलसाठी 31 वरती गेला होता. म्हणजे पहा, 31 वरती गेलेला होता EWS चा. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी जनरल मधून युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 105.13 वरती गेला होता. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी जनरल यू कोटा फिमेलसाठी 104 वरती गेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर परोरा रोड धुळेचा कट ऑफ. आता आपल्याला पाहायचे आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर धुळे रोड नंदुरबारचा कट ऑफ पाहायचा आहे.
त्याच्यामध्ये एसटी कॅटेगरी जनरल एम कोटा बॉईजसाठी 87 वरती गेला होता. एसटी कॅटेगरी पीडब्ल्यूडी युनिव्हर्सिटी कोटा फिमेलसाठी अलॉट झालं नव्हतं, परंतु एसटी कॅटेगरी जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 72 वरती हा कट ऑफ गेलेला होता. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज कराड कॉलेज पाहायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरी जनरल कोटा जनरल मधून एम कोटा बॉईजसाठी 108.56 वरती गेला होता. ओपन कॅटेगरी जनरल मधून महाराष्ट्र कोटा बॉईजसाठी 111, ओबीसी मधून जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 106, एससीबीसी कॅटेगरी मधून जनरल मधून यू कोटा बॉईजसाठी 109, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून जनरल मधून युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 74. म्हणजे आपण सगळीकडे ऑब्झर्व केलं, ज्यांची कॅटेगरी ईडब्ल्यूएस आहे त्यांचे मेरिट्स खूपच कमी लागलेले आहेत. आणि ह्याही वर्षी याच्यामध्ये थोडं प्लस मायनस होणार आहे, जास्त काही कट ऑफचा आपल्याला डिफरन्स दिसून येणार नाही. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी जनरल मधून यू कोटा बॉईजसाठी 111, ओपन कॅटेगरी जनरल मधून युनिव्हर्सिटी कोटा फिमेलसाठी 113. त्याचबरोबर आता आपल्याला पाहायचे आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मुक्ताईनगर जळगावचं कॉलेज. त्याच्यामध्ये ओबीसी मधून जनरल मधून एम कोटा बॉईजसाठी 103 वरती गेलेलं होतं. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी जनरल कोटा युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 98 वरती, एससीबीसी मधून जनरल मधून युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 98. त्याचबरोबर ओपन मधून जनरल मधून यू कॅटेगरी युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 100 वरती गेला होता. आणि ओपन कॅटेगरी मधून जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेलसाठी 101 हे पाहिलं आपण मुक्ताईनगर जळगाव गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ. आता आपल्याला पाहायचे आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर हलगाव जामखेड अहिल्यानगरला जे नवीन गव्हर्नमेंट झालेलं आहे त्याचा कट ऑफ. त्याच्यामध्ये एसटी जनरल यू कोटा युनिव्हर्सिटी कोटा बॉईज मधून 78 वरती गेला होता. त्याचबरोबर ओबीसी जनरल यू कोटा युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 102 वरती गेला होता कट ऑफ. ओबीसी मधून जनरल मधून युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 103 वरती गेला होता. त्याचबरोबर एससीबीसी जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 104 वरती गेला होता. आणि ईडब्ल्यूएस मधून जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 59 वरती. सगळीकडे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ खूपच कमी आलेला आहे. त्यानंतर आता पुढचं कॉलेज पाहायचं आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी मालेगाव नाशिकला हे एक नवीन कॉलेज झालेलं आहे गव्हर्नमेंटचं. त्याच्यामध्ये ओपन जनरल एम कोटा 107 वरती गेला होता. ओबीसी जनरल युनिव्हर्सिटी कोटा 100 वरती गेला होता. एससीबीसी जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 101 वरती गेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो हे असे कट ऑफ आहेत. आणि ओपन जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईजसाठी 105 वरती हे कट ऑफ गेलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो राहुरी विद्यापीठाचे जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत एवढेच गव्हर्नमेंट कॉलेज आहेत यांचे कट ऑफ्स आपण पाहिलेले आहेत. पुढच्या विद्यापीठाचे आपले लवकरात लवकर व्हिडिओ येत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कट ऑफची काही लगेच गरज नाहीये, कारण की तुमचे हे रजिस्ट्रेशन प्रोसेसच तुमचे 20-25 दिवस चालणार आहे. त्यानंतर तुमचे राऊंड चालू होतील. तोपर्यंत तुमचे संपूर्ण कट ऑफ राऊंड चालू व्हायच्या आधी तुम्हाला संपूर्ण कट ऑफचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला हा युट्यूब चॅनल करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिलेली आहे आणि आपल्या व्हॉट्सअपची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.